शाळा पूर्व तयारी मेळावा दिनांक 30 एप्रिल 2026. वजन उंची पहिले मॅडमचं वजन आहे. टेबल क्रमांक 1, टेबल क्रमांक 2 शारीरिक विकास, टेबल क्रमांक 3 बौद्धिक विकास, टेबल क्रमांक 4 सामाजिक विकास आणि इथे गजानन महाराज बनकर सर. टेबल क्रमांक 5 भाषा विकास, टेबल क्रमांक 6 गणनपूर्व तयारी आणि समुपदेशन, टेबल क्रमांक 7 नोंदणी चालू आहे पालकांची. आईचे नाव, वडिलांचे नाव सुभाष दुर्गादास शिवरे, वय 5 वर्ष 9 महिने, 5 वर्ष 9 महिने. नाव काय आहे? स्वरा. स्वरा. स्वराचे ऍडमिशन होत आहे. 5 वर्ष 9 महिन्याची स्वरा आहे. वजन करा. स्वरा इकडे पहा. आपला पहिला मेळावा आहे ना. स्वरा इकडे पाहिजे. स्वरा इकडे पहा बेटा. गुड, छान. वजन किती आहे वजन तुझं? वजन किती आहे? वजन बेटा बाजूला आहे बरं. 15.5 वजन आहे. आणि उंची पहा. उंची स्वराची उंची 113 सेंटीमीटर. आणि आता हे पहिला टप्पा सुरू होणार आहे. नावनोंदणी झाली. शारीरिक विकास तपासला जाईल. शारीरिक विकासासाठी आपल्याला पहिला प्रयत्न फसला. दुसरा प्रयत्न थोडस अंतर कमी करावं लागते. मारता येते ना, दोरी खेळता येते ना. आता दोरी टाकता येत का? दोरीवरची उडी अशी बघ, अशी घे ना. आता दोरी घे. हा अशी मारता येते का? बघ बरं उडी मारता येते का तुला? गुड. वा 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 वा. छान छान छान. रंगभरण शारीरिक विकासामध्ये रंगभरती आहे. स्वरा छान. कागदाची होळी बनवणे, रंगभरण करणे. स्वरा आता कागदाची होळी पण बनवली स्वरांनी, रंग पण भरला. छान. आता टेबल क्रमांक 3 वर आलेली आहे. बौद्धिक विकास. मुलीचा बौद्धिक विकास मोठा आहे. तुला लावता येते. समजा असे मिक्स केले लावर. मोठा कोणता घेवर? मोठा घे. ठेव इथं. बौद्धिक विकासामध्ये आता त्याच्यापेक्षा लहान मोठा फरक ओळखणे. त्याच्यापेक्षा लहान. लहान मोठा फरक तिला ओळखता येतो आहे. तिने मोठा पहिले लावला. याच्यापेक्षा लहान. हा घे 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 घे. हा
बाई, याच्यापेक्षा लहान ते आहे. आलं लक्षात? गुड. छान 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 छान. हा, तिने क्रम लावलेला आहे, लहान मोठ्याचा क्रम लावलेला आहे, मोठ्यापासून लहानापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत क्रम लावलेला आहे. छान. स्वरा. नाव बरं आता. अरे वा. आणि लहान मोठा क्रम सुद्धा लावलेला आहे. छान. गुड. किती आहे मोज? हे खालपासून मोज. तिकडे आहे मोज. स्वरा आलेली आहे टेबल क्रमांक 4 वर. टेबल क्रमांक 4 ला स्वरा. सामाजिक विकास आणि भावनिक विकास. गुड. तू कुठे राहते? साक्षी, तुझ्या घरी कोण कोण आहे ग? कोण कोण आहे घरी? तिच्या कुटुंबातील नावे तिला विचारल्या जात आहेत. हं? तिच्या परिवारातील नाव विचारले जात आहेत. मम्मी, पप्पा, अजून भाऊ आहे का तुला? भाऊ आहे का? बहीण आहे? बहीण आहे का? पप्पाचं नाव सांग बरं. तुझ्या पप्पाचं नाव काय आहे? मम्मीचं? अनु, दीदीचं? अरे वा. आणि भाऊ आहे का तुला? भावाचं नाव? अरे वा, शाबास. सगळ्यांची नावं सांगता येतात स्वराला. स्वरा छान नीटनेटकी राहते आणि छान सगळ्या खेळात सहभागी होते, हो की नाही? आता बघ बरं एक गेम सांगते. दुसरा आहे आता बौद्धिक गेम. खेळ क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे. इथे एक बर्ड आहे, पक्षी आहे. इथे एक हे आहे. हे काय, कशाचं चित्र आहे बेटा? हे ओळख बरं काय आहे? काय आहे हे चित्र? कशाचं आहे? कोणाचं चित्र आहे? मासा. काय आहे? मासा. मासा कुठे असतो? कुठे राहतो मासा? कुठे? पाण्यात. मासा कुठे राहतो? पाण्यात. हा कोण आहे? मासोळी. पक्षी. चिमणी आहे की नाही? चिमणी कुठे राहते? काय करते चिमणी? चालते की उडते? व्हेरी गुड. शाबास. स्वच्छता नीट राहणे, धीटपणे बोलणे. चल बेटा, आता टेबल क्रमांक तू येत आहेस. टाळ्या वाजवा. टेबल क्रमांक 5 वर भाषा विकास. ए बेटा स्वरा, टेबल क्रमांक 5 वर ये. आली स्वरा आली. खुर्ची घे. तुझं नाव काय? ते खुर्ची घे का ते इथे ठेव मध्ये. इकडे इकडे दरवाजाजवळ ठेव. विचारतो तुला. भाषा विकास. भाषा विकास. विद्यार्थ्याचा भाषा विकास कसा होतो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. प्रवेशाच्या आधीच दोनकर सर विचारत आहेत. गुड. ताई पण आल्या. गुड. ताईंचं स्वागत. टेबल क्रमांक 5 वर भाषा विकास. तिला प्रश्न विचारला जात आहे. चित्रे पाहून वर्णन करणे. गोष्ट सांगणे, अक्षरे ओळखणे, अक्षरे पाहून लिहिणे हा भाषा विकासामध्ये प्रश्न विचारला जात आहे तिला. सायकल. चित्र म्हणणं. कपडे. फूल. बरोबर. फुल आहे. फुल कशाचं फुल आहे स्वरा? ते कशाचं फुल आहे सांग बरं. अक्षर ओळखणं. कशाचं फुल आहे? तुला अक्षर ओळखतं बरं ते? हे पहिले जे टाकतो. कोणतं अक्षर आहे? अक्षर ओळख विचारत आहे सर. अक्षर ओळख. बऱ्याच विद्यार्थ्यांना घरूनच अक्षर ओळख असते. पालक सुज्ञ झालेले आहेत. आपल्या मुलांची पाल्याची काळजी घेत आहेत. हे काय? बेडू. कुठे राहतो? कुठे कुठे राहतो? पाण्यात. कुठे राहतो? जमिनीवर सुद्धा राहतो. मगर कुठे राहतो?
पाण्यात बरोबर. मगर पाण्यात राहतो का? अरे वा वा, स्वराने सांगितलं. स्वरांसाठी टाळ्या वाजवा रे पोरांनो. मोटिवेशन आवश्यक आहे. विद्यार्थ्याला पहिलीच प्रवेश घेता येते. कुठे राहतो तू? झाडावर. पोपट कुठे राहतो? हे जे खाली दिलं झाड. झाडावर राहतो. गुड. छान छान छान. आता स्वरा येत आहे टेबल क्रमांक 6 वर. गणनपूर्व. गणनपूर्व तयारी. गणनपूर्व तयारी. आणि हे जे टेस्ट आहे घेत आहेत याच्यातले गुजरकर सर. हे जे मणी आहेत, हे लाल मणी आणि निळे मणी, यातले जास्त आणि कोणते गणनपूर्व आहेत? तयारीमध्ये- जास्त कोणते आहेत? हे जास्त आहे की हे जास्त आहे? हे जास्त. शाबास. आता इकडे पहा. आता हे जे कमी जास्त ओळखणे, आता हे जे गोटे आकार आहे, ओळखणे, अंक ओळखणे. हे माझ्या हातातले जास्त आहेत की हे जास्त आहेत? हे जास्त आहे. शाबास. आता पानं, हे जास्त आहे की हे जास्त आहे? पानं, हे जास्त आहे की हे जास्त आहे? हे जास्त आहे. शाबास. कमी जास्त ओळखलेले आहे तिन्ही पाने. आता हिला मिळणार आहे चांगलं करते. आता आपल्याला आकार सांगायचे तुला. काय आकार सांगायचे आहे? ह्या मणीचा आकार कसा आहे ग? कसा आहे मणीचा आकार? ह्या बॉलचा आकार कसा आहे? सर प्रश्न विचारत आहेत. याचा आकार कसा आहे? उत्तर देते आहे. थोडी लाजते आहे. कसा उत्तर आहे? देते आहे. गोल आहे. कसा आहे हा? गोल आहे. ह्या काडीचा आकार कसा आहे? लांब आहे. या काडीचा आकार कसा आहे? लांब. याचा आकार कसा आहे? चौकोनी आहे. ठीक आहे. आता तुला अंक ओळखता येतात काय? हे किती आहे? गणनपूर्व तयारीमध्ये अंक ओळखणे. हे किती आहे? मी मगाशी सांगितलं पालक सुज्ञ झालेले आहेत. घरूनच विद्यार्थ्यांना तयारी करून पाठवत आहेत हे किती आणि आहे? विद्यार्थी उत्तर देत ओळखता आहेत. येतात का तुला? तुला नाक किती आहे? एक आहे. एक नाक आहे तुला. ठीक आहे. डोळे किती आहे तुला? 2 डोळे आहेत तिला. 2 डोळे आहेत. तुला 2 डोकं किती डोळे. आहे? डोकं एक आहे. गणनपूर्व तयारी. गणनपूर्व तयारीमध्ये अंक ओळखणे. स्वराच आहे ना, काळाचं गरज आहे. सक्सेस झालेली आहे. यातले दोन हे काळ बरं. मणी काळ, यातले 2 मणी काळ. कोणती 2 मणी उचलून टाकले? 2 मणी काढते आहे स्वरा. 2 मणी काढते आहे. शाबास. वा 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 वा. छान छान आता छान. तीन हे काढे याच्यातले 3 काढे काढ. 3 अरे काढे वा, काढ. सक्सेस होते आहे. शाबास आहे. गणनपूर्व ठेव तयारीमध्ये काढे. सक्सेस होती 4 आहे. गोटे काढ यातले. गुड. शाबास. बरोबर. अतिशय सुंदर काढलेला आहे. सुंदर काढलेला आहे आणि सरांनी तिला पहा काय दिलेलं आहे. चांगले करते. छान मदतीची केलं गरज तू. आहे का? आकार ओळखण्याला आकार ओळखण्याला तिला थोडीशी मदतीची गरज पडली आहे, पण बाकीचं तिला मदतीची गरज अजिबात नाही पडली. ओके. आता तिचं समुपदेशन कदा मॅडम करणार आहेत जा मॅडम. आमच्या शाळेच्या. चला येऊ द्या मॅडम. दुसरा एक एक एक. काय नाव आहे? हा, तो. त्याचे घे. मग ते पहिल्या स्टॉल पासून आली की नाही, तू अगोदर बॉल टाकला त्या बकेटमध्ये, नंतर ते आकार वजन ओळखले, समुपदेशन सुरू आहे. त्याच्यानंतर तू तिथे अक्षर ओळखले. मग या सरांनी तुला छान छान मनी ओळखायला सांगितले किती आहे काय नाही, आहे ना. तुला आवडलं का हे सगळं? आवडलं? शाळेत यायला आवडेल? हो. मग आता असं आणखी एकदा मेळावा होईल सुट्टीमध्ये आणि त्याच्यानंतर छान दररोज शाळेत यायचं. ही आपली जिल्हा परिषदची शाळा आहे. इथे भाऊ सामाजिक विकास होतो, भावनिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो, सगळ्या विषयाचा अभ्यास घेतला जातो. आणि आपल्या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत सेमी इंग्लिश पण आहे. त्यामुळे तुम्हाला जे कॉन्व्हेंटमध्ये जेवढे पालक पैसे पण आहेत लागतात, सोबत. पालकांसोबत समुपदेशन होते आहे. आपलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत सगळे गर्दी जमलेली आहे. आहाराची आहे. पालक मेळाव्याला गर्दी जमलेली गणवेश आहे. मिळतो शाळेमध्ये, पाठ्यपुस्तकं मिळतात, मध्यान्ह भोजन, आपले विविध शिष्य टेस्ट घेणारे सगळे शिक्षक कॉन्व्हेंटमध्ये चांगलं शिक्षण माहिती देत आहेत ताईंना. एक समज टेस्ट कशी होते आहे माहिती देत आहेत आणि छान माहिती देत आहेत.
दुसऱ्या मुलाचं वजन उंची घेतल्या जात आहे. दुसऱ्या विद्यार्थिनीची. तुझं नाव काय बेटा? खुशी. खुशी, तुझं वजन नाव काय आहे बेटा? खुशी नाव आहे तुझं, नाही का? मी खुशीलाच विचारतो. खुशी, तुझं नाव काय? तुझं नाव सांग. 12 किलो 8. खुशी नाव आहे तुझं. किती वजन आहे तुझं? 13 किलो. जेवत खात जाय. इथे आणि आता टेबल क्रमांक 1 ला ती आलेली आहे. हाईट आहे सर. हाईट किती आहे? पाहिजे 101. 101. हा, 2 मिनिटं. या. अरे आनंद खेळतो ना मॅडम. स्वरा आणि आमच्या शाळेच्या प्रेरणास्थान माननीय श्रीमती आमच्या मुख्याध्यापिका, आमचे आणि पहिल्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षिका नवथळे मॅडम, पांडे मॅडम, गुजरकर सर, दोनकर सर आणि मी स्वतः चतरकर सर. तर थांबा लागेल आता. याला थांबून देतो.